अनुज पारडे एमपीएससी नेव्हिगेटरच्या फॅमिलीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण इंडियन पॉलिटीमधला सगळ्यात महत्त्वाचा एक इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन अँड स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन अँड जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. एवढं लक्षात घ्या की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आज माझं लेक्चरचं स्वरूप मी हँड रिटन स्वरूपात तुम्हाला देणार आहे. जे काही माझ्याकडे नोट्स आणि जे काही माझे रेफरन्स बुक वापरलेले आहे त्याचा कडून जे काही मला भेटलेलं आहे ते तुम्हाला एक नोटच्या फॉर्ममध्ये मी हे देणार आहे. ओके, सो तुमच्याकडे जर का स्वतःचा नोटबुक असेल हे लेक्चर ऐकताना तर ती प्लीज ते सोबत घेऊन बसा आणि इम्पॉर्टंट पॉईंट जर का तुम्हाला नोट डाऊन करता येत असेल तर ते करा. हे लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला 99% जे UPSC संबंधी किंवा जे डाऊट्स असतील ते क्लिअर होतील अशी मी आशा बाळगतो. ओके, हा भाग 14 मध्ये आपल्याकडे मेन्शन आहे आणि याचं कलम 315 पासून 323 संबंधी आहे. याबद्दल आपण आज डिटेलमध्ये डिस्कस करूयात. ओके, सो वन बाय वन आपण जाऊया. बघा, पहिला आपण स्टार्ट करूयात आर्टिकल पासून. आपण बघितलं की भाग कशामध्ये बघा, तुम्हाला वन लाईनर कसं येतं. तर भाग 14 मध्ये पहिलं एक असू द्या की UPSC ची तरतूद कशामध्ये, भाग 14 मध्ये. मग इलेक्शन कमिशनची तरतूद कशामध्ये असते, तर भाग 15 मध्ये असते. तुम्हाला भाग विचारता का भाग विचारता थोडंसं कन्फ्युज करून टाकता. इकडं कशा संबंधित तरतूद आहे, UPSC संबंधी किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन या संबंधित तरतूद तुम्हाला 14 मध्ये दिसेल आणि इलेक्शन संबंधी तरतूद 15 मध्ये दिसेल. मग तुम्हाला दिसते. मग 315 मध्ये असं सांगितलं होतं की पब्लिक सर्व्हिस कमिशन, आपल्याकडे पब्लिक सर्व्हिस कमिशन असलं पाहिजे. या आर्टिकल 315 मध्ये सांगितलं होतं. मग पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये आपले UPSC पण येणार, आपलं MPSC पण येणार आणि JPSC पण येणार. पण UPSC MPSC हे घटनात्मक बॉडी, याला लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं स्टेटमेंट भरलं की UPSC घटनात्मक बॉडी आहे आणि MPSC पण घटनात्मक बॉडी आहे. घटनात्मक बॉडी म्हणजे काय, ज्यांचा घटनेमध्ये उल्लेख असतो. याच्यामध्ये उल्लेख आहे, घटनेच्या कशामध्ये उल्लेख आहे तर भाग 14 मध्ये उल्लेख आहे. कोणत्या कलमामध्ये उल्लेख आहे तर 315 मध्ये उल्लेख आहे. म्हणजे UPSC किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन एक घटनात्मक बॉडी आहे. ओके, आता 316 मध्ये काय असतं, त्यांच्या अपॉइंटमेंट आणि त्यांच्या टर्म्स असतं. अपॉइंटमेंट आणि टर्म्स काय की आपण UPSC केलं, मग त्यांना काय करणारे, आपण अपॉइंट करणारे 316 मध्ये आणि त्यांचे जे काही टर्म्स असतील ते आपण डिसाईड करणार. तर 315 मध्ये अपॉइंटमेंट, 316 मध्ये अपॉइंटमेंट टर्म. त्याच्यानंतर 315 मध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन, 316 मध्ये अपॉइंटमेंट टर्म आणि 317 मध्ये कसं काय करणार आहे, मग त्यांना रिमूव्हल किंवा त्यांना सस्पेंड करणार. कळतंय? मग किती सोपं आहे. 316 मध्ये त्यांना अपॉइंट केलं आणि 317 मध्ये त्यांना रिमूव्ह केलं. म्हणजे इकडे अपॉइंट केलं, इकडे रिमूव्ह केलं. आहे का नाही लक्षात ठेवायला सोपं. सो तुम्हाला आर्टिकल पण पाठ झाले पाहिजे एक्झाम मध्ये. ओके, सो 317 मध्ये आपण त्याला सस्पेंड किंवा रिमूव्ह करतोय. आता 318 मध्ये कशा संबंधी, त्यांच्या रेग्युलेशन, त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस, ज्या कंडिशन ऑफ सर्व्हिस असतात त्या संबंधी. म्हणजे पोस्ट असताना काय कंडिशन ऑफ सर्व्हिस त्यांना फॉलो करायला लागतात, त्या संबंधी आर्टिकल 318 मध्ये दिलेलं आहे. ओके, एवढं कळतंय. मग 319 संबंधी काय की फ्युचरमध्ये ते एखाद्या सेंटर किंवा स्टेटमध्ये जॉब करू नाही शकत. एकदा का तुम्ही UPSC पदावर निवृत्त झाले तर तुम्हाला सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जॉब करता येत नाही. ही तरतूद दिलेली आहे 319 मध्ये. त्याच्यानंतर 320 मध्ये काय दिलेलं आहे, 320 मध्ये त्यांचे फंक्शन दिलेले, त्यांचे काम किती दिलेले आहे. 2020 फंक्शन लक्षात ठेवा, है ना. तर 320 मध्ये फंक्शन. 321 मध्ये त्यांची पॉवर दिलेली आहे. वन वर्ड लक्षात ठेवायचं कोणत्या आर्टिकलचा. 321 मध्ये त्यांची पॉवर दिलेली आहे आणि 322 मध्ये 22चा पैसाच येतं तर त्यांच्या रिलेटेड फायनान्शियल कंडिशन काय, त्यांचा पैसा जे असेल, सॅलरी जे असेल त्या संबंधी 322 मध्ये सांगितलंय. आणि शेवटचा आर्टिकल 323 मध्ये त्यांच्या अहवाल संबंधी सांगितलंय की UPSC किंवा MPSC आपला अहवाल कोणाला देते. कळतंय? थोडक्यात एकदा बघून घेऊयात आपण. बघा, 315, 316 आर्टिकल पाठ झाले पाहिजे म्हणून मी परत घेतोय. 317, 318, 319, 320, 321, 322 आणि 323. पहिल्यामध्ये काय होतं, पब्लिक सर्व्हिस कमिशन होता. मग तो UPSC असेल किंवा MPSC असेल. 16 मध्ये काय होता, अपॉइंटमेंट होता. 17 मध्ये काय होता, रिमूव्हल होता. सो अपॉइंटमेंट आणि रिमूव्हल जोडीमध्ये लक्षात ठेवू शकता, लक्षात राहणार. 18 मध्ये काय होतं, त्यांची कंडिशन ऑफ सर्व्हिस होती, स्टाफची कंडिशन ऑफ सर्व्हिस होती, सगळं होतं. 19 मध्ये काय होतं की ते भविष्यामध्ये कोणतेही जॉब नाही करू शकत. म्हणजे फ्युचरमध्ये जॉब नाही. 320 काय होता, मी तुम्हाला सांगितलं 20 काय फंक्शन आहे त्यांचे, त्या फंक्शन संबंधी 20 होता. 21 मध्ये काय होता, त्यांची पॉवर दिली होती. सो पॉवर एक कीवर्ड लक्षात ठेवा. 21 मध्ये पॉवर. 22 मध्ये काय होता, हा रुपयासारखा 22 आपला रुपया. तर 22 मध्ये त्यांच्या फायनान्स संबंधी कंडिशन होत्या 22. आणि 23 काय, तर 23 हा त्यांचा अहवाल असता. कळतंय, त्यांचा अहवाल होता. मग अहवाल कोणाला सबमिट करणार, बघा, जे UPSC असतात ते एक अहवाल देणारे, म्हणजे MPSC किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असतात ते आपला अहवाल देणारे.
जे घटनात्मक बॉडी युपीएससी असतं ना, ते आपला अहवाल कोणाला देतात? प्रेसिडेंटला देतात. आणि जे एमपीएससी असतात ते आपला अहवाल कोणाला देतात? गव्हर्नरला देतात. मग प्रेसिडेंट काय करणार? हा अहवाल संसदेसमोर मांडतात आणि गव्हर्नर काय करणार? हा अहवाल काय करणार? विधानसभेसमोर मांडणार. पण हे डायरेक्टली संसदेला देत आहे का? नाही. हे राष्ट्रपतीला देतात आणि राष्ट्रपती संसदेला मांडतात. इकडं पण डायरेक्ट देत आहे का विधानसभेला? नाही. तुम्हाला कन्फ्युज करते. एमपीएससी गव्हर्नरला अहवाल देते आणि गव्हर्नरला मग कशा देतात? 323 अंतर्गत युपीएससी आपला अहवाल प्रेसिडेंटला सादर करते विधान बरोबर, किंवा 321 अंतर्गत एमपीएससी किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस आपला अहवाल गव्हर्नरला सादर करते विधान बरोबर. ओके, कन्फ्युज कसे करू शकता? तर तुम्हाला केअरफुल राहायचं आहे. ओके, आता आपण बघू की युपीएससी बद्दल नेमकं काय काय दिलं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. पहिला आपण विचार केलाय भाग भाग कशामध्ये मी बोललो? भाग 14 मध्ये बोललो. ते एक तुमचं फिक्स झालेलं आहे. आर्टिकल बद्दल तुम्ही पाहिलं 315 पासून तर 323 पर्यंत जे आर्टिकल आहे ते आपण पाठ करून गेलं. आता काय असतं, युपीएससी मध्ये एक चेअरमॅन असतात आणि बाकी मेंबर असतात. कळतं? म्हणजे हे युपीएससीचे सी फॉर चेअरमॅन, हे युपीएससीचे मेंबर असतात. सहसा कसं असतं ना, युपीएससी मध्ये एक चेअरमॅन असतात आणि 9 to 11 एवढे मेंबर्स असतात. एक चेअरमॅन आणि 9 to 11 मेंबर्स असतात. मग हा मेंबर किती असतील, हे मेंबर किती असतील यांची संख्या कोण ठरवतो? एक तुम्हाला म्हणतील प्रेसिडेंट ठरवता, एक तुम्हाला म्हणतील संसद ठरवते, किंवा एक तुम्हाला म्हणतील काही पण म्हणू शकता लोकसभा ठरवते. तर लक्षात असू द्या, जे मेंबरची संख्या आहे ना, ते राष्ट्रपती ठरवतात. संसद ठरवत नाही किंवा लोकसभा पण ठरवते. कळतंय? म्हणजे युपीएससी मध्ये चेअरमॅन असू द्या की युपीएससी मध्ये मेंबर असू द्या, हे सगळ्यांची अपॉइंटमेंट, सगळ्यांची जे पण संख्या आहे ती कोण डिसाईड करताय? प्री फॉर प्रेसिडेंट डिसाईड करताय. संसद करते का पार्लमेंट? पार्लमेंट किंवा संसद करत नाही, राष्ट्रपती करतात. एवढं लक्षात असू द्या. मग मला सांगा, इकडे काही क्वालिफिकेशन दिलंय का युपीएससीचं चेअरमॅन किंवा मेंबर बनण्यासाठी? जसं असतं ना, आपल्याला समजा सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम द्यायची, आपल्याला काय म्हणतात की तुम्ही मिनिमम ग्रॅज्युएट पास झाले पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे. तसं लक्षात असू द्या, कॉन्स्टिट्यूशन मध्ये, हे कॉन्स्टिट्यूशनचं सिम्बॉल असं लक्षात ठेवा. तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये युपीएससी संबंधी किंवा एमपीएससी संबंधी कोणतंही क्वालिफिकेशन दिलं नाही. क्वालिफिकेशन दिलंय का? नाही दिलेलं आहे. क्वालिफिकेशन मेन्शन नाहीये. मग अपॉइंटमेंट करताना काही तर दिलं असेल. फक्त काय सांगितलं माहितीये का? जे 50% मेंबर्स असतात, म्हणजे हे जे आपण बघितलं ना, त्याच्यापैकी 50% मेंबर असेल त्यांना 10 वर्षाचा अनुभव पाहिजे. 10 वर्षाचा अनुभव कुठं असेल? एक तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहे. म्हणजे समजा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आय एस असाल आणि तुम्ही 10 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही काय करू शकतात? युपीएससीचे चेअरमॅन किंवा मेंबर बनू शकता. कळतंय? किंवा स्टेटमध्ये पण समजा तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात आणि तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव मिनिमम, तर त्यामुळे तुम्ही हे बनवू शकता. ओके, सो 50% मेंबर, ते पण किती? 50% मेंबर. मग काय सांगितलं की क्वालिफिकेशन दिलं नाही, बट 50% मेंबरला 10 वर्षाचा काय पाहिजे? अनुभव पाहिजे. कुठं अनुभव पाहिजे? एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. एवढी तरतूद आपल्याला दिलेली आहे. ओके, सो आपण काय बघितलं? त्यांची अपॉइंटमेंट बघितलं. युपीएससीचे चेअरमन प्लस युपीएससीचे मेंबर यांची अपॉइंटमेंट कोण करतात? प्रेसिडेंट करतात. एवढं बघितलं. त्याच्यानंतर बघितलं, त्याच्यामध्ये चेअरमन सहसा 9 to 11 मेंबर्स असतात, त्या सगळ्यांना प्रेसिडेंट अपॉइंट करतात. थर्ड बघितलं की त्यांचं क्वालिफिकेशन घटनेमध्ये मेन्शन नाहीये. फक्त काय सांगितलं की 50% जे मेंबर असतील, 50% मेंबरला 10 वर्षाचा अनुभव पाहिजे. कुठं पाहिजे? तर एक तर सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. कळतंय? त्याच्यानंतर त्यांच्या ज्या कंडिशन ऑफ सर्व्हिस असतात, सर्व्हिसच्या दरम्यान जे जे कंडिशन्स असतात, ते कोण डिसाईड करणार आहे? ते पण प्रेसिडेंट डिसाईड करणार. बघा, इकडं कुठेही पार्लमेंट शब्द मी वापरत नाहीये. इकडे सगळ्या ठिकाणी आपण प्रेसिडेंट शब्द वापरतो, एवढं लक्षात ठेवा. आपण संसद शब्द वापरतोय का कुठं? नाही. आपण प्रेसिडेंट. मग कंडिशन ऑफ सर्व्हिस कुठं डिसाईड करताय? प्रेसिडेंट. नंबर ऑफ मेंबर ऑफ स्टाफ ऑफ युपीएससी. समजा युपीएससी मध्ये आता आपण बघतो, आता युपीएससी मध्ये चेअरमॅन असतात, मेंबर असतात आणि खूप सारा स्टाफ पण असतो ना त्यांच्यासाठी काम करणारा. तर या सगळ्यांना कोण डिसाईड करतोय? प्रेसिडेंटच डिसाईड करतोय. कंडिशन ऑफ स्टाफची पण कंडिशन ऑफ सर्व्हिस कोण डिसाईड करते? प्रेसिडेंटच डिसाईड करतात. संसद कुठंच येत नाही. एक तर चेअरमॅन असू द्या, मेंबर असू द्या किंवा स्टाफची सर्व्हिस कंडिशन असू द्या, सगळं काही राष्ट्रपतींच्या हातात आहे. ओके, मग पुढचं असतं की चेअरमॅन आणि मेंबरशिपचा टेन्युअर किती असतो? तर 6 वर्ष किंवा 65 वर्ष. ओके, 6 वर्ष किंवा 65 वर्ष. मग मला सांगा, युपीएससी बद्दल आपण बघतो तर काय असतं? 665 जे पण लवकर येणार. जर का तुम्ही एमपीएससी बद्दल बघितलं तर येणार हे 662. आणि जर का तुम्ही जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दल येणार तर हे पण येणार 662. तर हे तुम्हाला माहित पाहिजे, एका ठिकाणी कंपॅरिझन माहित पाहिजे की हा बाबा युपीएससी असेल तर 665, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल 662 आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल तर 662. कळतंय का? या सगळ्या गोष्टी कंपॅरेटिव्ह मध्ये तुम्ही लिहित चला. असं तुम्ही पुस्तकामध्ये वाचायला जाल तर तुम्हाला कन्सोलिडेटेड भेटणार नाही. म्हणून नोटबुक कॅरी करत असाल तर तुम्हाला जास्त फायदा होईल ना. शेवटी एकदा व्हिडिओ बघा, तुम्ही लिहून काढा आणि नंतर एक्झामच्या वेळेस फक्त एकदा तुम्ही रिवाईज पण केलं त्या व्हिडिओमध्ये,
तरी पण तुमचं झालं पाहिजे. पण लक्षात असू द्या, या स्पर्धे परीक्षेमध्ये सक्सेस भेटण्यासाठी कन्सोलिडेटेड मटेरियल असणं खूप गरजेचं आहे. आणि ते तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे स्वतःच्या नोट्स असतात. एक्झामच्या वेळेला तुम्ही धावपळ नाही करू शकत 4 सोर्सेस बघण्यासाठी. ओके, सो बघा तुम्हाला जमत असेल तर. लिहिण्यासाठी कंटाळा करू नका, आहे ना. एक्झाम मोठी आहे, स्पर्धा मोठी आहे, सो कंटाळा नका करू. ओके, सो चेअरमॅन आणि मेंबर आपण बघितलं. चेअरमॅन आणि मेंबरसाठी आपण काय बघितलं की 6 आणि 65 हे आहे. ओके, मग आता राजीनामा कोणाला देते बघा. कसं काय आपल्याला, आपण जे अपॉइंट कोणी केलं होतं राष्ट्रपतीने ना, तर राजीनामा पण राष्ट्रपतींना द्यायचा. असं कधी ना, असं उलट कधी नाही होत की तुम्हाला राष्ट्रपतींनी अपॉइंट केलंय आणि तुम्ही राजीनामा गव्हर्नरला देताय. कारण की राष्ट्रपती वरिष्ठ आहे ना, वरचे आहे ना. मग जे अपॉइंटमेंट करताना एकतर त्यांना राजीनामा दिला जातो किंवा त्यांच्यापेक्षा जे सिनियर असताना त्यांना राजीनामा दिला जातो. मग कोणत्याही पदामध्ये जर का प्रेसिडेंट तुम्हाला अपॉइंट करत असेल तर कधीच कधीच आणि कधीच असं होणार नाही की तुम्ही त्यांचा राजीनामा गव्हर्नरला देताय. असं होणारच नाही. कळत आहे का? म्हणून लक्षात असू द्या, अपॉइंटमेंट या नेमणूक असेल युपीएससी संबंधी, तर नेमणूक पण प्रेसिडेंट करणार आहे आणि त्यांचा राजीनामा पण कोणाला देणार आहे? प्रेसिडेंटला देणार आहे. त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस पण कोण देणार आहे? प्रेसिडेंटला देणार आहे. त्यांच्या स्टाफच्या सर्व्हिस कंडिशन कोण करणार आहे? प्रेसिडेंटला देणार आहे. मेंबरची संख्या पण कोण डिसाईड करणार आहे? प्रेसिडेंट डिसाईड करणार आहे. सगळ्याचे सगळं काय करतोय? प्रेसिडेंट करतोय. एक्झाम मध्ये जर का तुम्हाला पार्लमेंट किंवा संसद शब्द दिसला तर तुम्ही लगेच कट मारायचं की नाही, नाही संसद नाही. तुम्हाला म्हणतील की त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ युपीएससी आर डिसाइडेड बाय पार्लमेंट, लगेच चूक मारायचं. हो, प्रेसिडेंटद्वारे डिसाईड होतं. कळतंय? मग त्याच्यानंतर एक ऍक्टिंग चेअरमॅन असतं युपीएससीचे. काय होतं ना, कधी कधी काय असतं, जे चेअरमॅन असतात ते काही कामानिमित्त किंवा आजारी असतील तर त्यांच्या वेळेला ऍक्टिंग चेअरमॅन नेमावा लागतो की बाबा जेव्हापर्यंत तुमचे मेन चेअरमॅन परावर येत नाही तेव्हासाठी. मग ऍक्टिंग चेअरमॅनला अपॉइंट कोण करतात? ते पण प्रेसिडेंटच करतात. ओके, आणि ह्या संबंधी घटना दुरुस्ती 15वी घटना दुरुस्ती लक्षात असू द्या. म्हणजे ऍक्टिंग चेअरमॅन ऑफ युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन संबंधी घटना दुरुस्ती विचारली तर तुम्हाला 15वी घटना दुरुस्ती लक्षात यायला पाहिजे. ऍक्टिंग चेअरमॅन म्हणजे टेम्पररी चेअरमॅन. ओके, मग आता रिमूव्हल कसं करणार? आपण बघितलं होतं 317 मध्ये युपीएससीचं रिमूव्हल असतं. मग नेमकं रिमूव्हल प्रोसिजर कशी आहे असं बघू. ओके, रिमूव्हल करायचं असेल ना तर ती पण पॉवर कोणाकडे आहे? प्रेसिडेंटकडेच आहे. मग कसं होतं बघा, जर का तुम्ही इनसॉल्वंट किंवा बँकरप्ट असाल, है ना, तुम्ही एखाद्या बँकेकडून पैसा घेतला होता असं युपीएससी चेअरमॅन मेंबर म्हणून आणि तुम्ही तो पैसा परत केलाच नाही, म्हणजे तुम्ही काय केलं? बुडवलं नाही एखाद्या इकॉनॉमिक संस्थेला, किंवा तुम्ही पेड एम्प्लॉयमेंट दुसरं काहीतरी करताय. म्हणजे ऑलरेडी तुम्ही युपीएससी मध्ये जॉब करताय, युपीएससी मध्ये चेअरमॅन आहात आणि तुम्ही काय करताय? दुसरा काहीतरी आणखी एक काहीतरी जॉब करताय. हे चुकीचं आहे ना. एका वेळी तुम्ही दोघं जॉब करणं, तर तेव्हा तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल. किंवा जर का प्रेसिडेंटला वाटलं की हा व्यक्ती माइंड आणि बॉडीच्या दृष्टीने त्या पोस्टसाठी फिट नाहीये, तर त्या कंडिशनमध्ये पण त्यांना चेअरमॅन पदावरून काढलं जातं. ओके, आणि प्रेसिडेंट आणि त्यांचे म्हणजे मेंबर आणि याच्या परत एकदा एक ग्राउंड असतं मिसबिहेव. ओके, मिसबिहेव किंवा गैरवर्तणूक. हा पण एक असतं गैरवर्तणूक. गैरवर्तणूक संबंधी पण काढलं जाणार आहे का? मिसबिहेव या ग्राउंडवर पण युपीएससी न काढलं जातं. पण कंडिशन काय असते ज्यावेळेस आपण मिसबिहेव केसमध्ये आपण बघा, आता ना मिसबिहेव एक ग्राउंड आहे. त्या मिसबिहेवच्या आधारे पण आपण काय करू शकतो? युपीएससीच्या चेअरमॅनला रिमूव्ह करू शकतो. कोण करणार? प्रेसिडेंट करणार. पण काय करतात जेव्हा मिसबिहेवच्या कंडिशनमध्ये रिमूव्ह करताना, तर तो आपण आहे ना सुप्रीम कोर्टकडं ऍडवाइस घेतो की दादा मी काय करतोय, युपीएससीच्या चेअरमॅनला मिसबिहेव ग्राउंडवर काढतोय, तर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा. मग प्रेसिडेंट सुप्रीम कोर्ट काय करणार? सुप्रीम कोर्ट ऍडवाइस देणार त्या संबंधी, आणि ज्याप्रमाणे मग सुप्रीम कोर्टचा ऍडवाइस असेल त्याप्रमाणे प्रेसिडेंटला वागावं लागतं. कळतंय का? म्हणजे मिसबिहेवच्या केसमध्ये रेफर करणार सुप्रीम कोर्टला आणि सुप्रीम कोर्टच्या ऍडवाइस प्रमाणे रिमूव्ह केलं जाणार. म्हणजे त्यापर्यंत. बट ही प्रोसिजर चालू असताना या प्रोसिजर दरम्यान जर का राष्ट्रपतीला वाटलं तर राष्ट्रपती त्या चेअरमॅनला सस्पेंड करू शकतो. ओके, म्हणजे प्रोसिजरच्या दरम्यान सस्पेंड करण्याचा पॉवर राष्ट्रपतीला आहे. बट मिसबिहेवच्या कंडिशनमध्ये काढताना सुप्रीम कोर्टला विचारावं लागतं, एवढं लक्षात घ्या. मग नेमकं मिसबिहेव म्हणजे काय? हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये मिसबिहेव डिफाईन केलं आहे का? तर डिफाईन केलं आहे. मिसबिहेव म्हणजे काय? समजा एखाद्या गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हा युपीएससीचा चेअरमॅन किंवा मेंबर आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये याचे काहीतरी हित संबंध गुंतलेले आहेत. कळत आहे? किंवा समजा एखाद्या गव्हर्नमेंटची पीएससी असेल किंवा काही पण असेल आणि त्याच्या प्रॉफिटमध्ये त्याचे काहीतरी इंटरेस्ट गुंतलेले. कळत आहे का? म्हणजे याचा काहीतरी प्रॉफिट असेल आणि याच्यामध्ये याचे इंटरेस्ट गुंतलेले, तर याला म्हणतात मिसबिहेव. याला म्हणतात की बाबा तुम्ही तुमच्या पदासोबत गैरवर्तणूक करताय. कळत आहे का? याला म्हणतात पदासोबत गैरवर्तणूक करणे. त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काढला जाऊ शकतं. ओके, सो युपीएससी संबंधी हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत कुठं संसद शब्द आला नाही, फक्त सगळीकडे प्रेसिडेंट शब्द आला आहे. ओके,
सो UPSC मध्ये आपण बघितलं कंडिशन ऑफ सर्व्हिस असेल, त्याचे मेंबर, त्याचे चेअरमॅन सगळं प्रेसिडेंट डिसाईड करतोय. स्टाफची सर्व्हिस कंडिशन प्रेसिडेंट डिसाईड करतोय. त्यांचे अपॉइंटमेंट सगळं काही प्रेसिडेंट डिसाईड करतोय. आणि UPSCची जी सॅलरी असेल, जे अलाउन्स असतील आणि जे पण त्यांचा स्टाफचा खर्च असेल, जो पण मेंबरचा खर्च असेल, आपण बघितलं होतं ना 322 मध्ये सगळं त्यांचा स्टाफ खर्च वगैरे, हे सगळं काय असतं कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया याच्यावर असतं, प्रभारित असतं. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आर्टिकल 266च्या पार्ट 1 मध्ये असतं. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये प्रभारित असतं म्हणजे काय, ज्यावेळेस आपण UPSCच्या मेंबरचा किंवा स्टाफचा पगार देणार आहे ना, तर तुम्ही चर्चा करू शकता की ठीक आहे आपण देतोय वगैरे, डिस्कशन वगैरे अलाउड असतं, बट वोटिंग अलाउड नसतं. कळतंय का? वोटिंग अलाउड नसतं. चर्चा करा, सगळं करा, वोटिंग अलाउड नसतं. म्हणजे म्हणून म्हणतात की त्यांचा पगार असा कमी नाही केला जाणार ना, त्यांच्या कालावधीमध्ये असं नाही की एखादा निर्णय त्यांनी वेगळा घेतला तर गव्हर्नमेंट त्यांचा पगार कमी वगैरे नाही करू शकत. तर ते CA वर प्रभारित असतात आर्टिकल 266 अंतर्गत, एवढं लक्षात ठेवा. ओके. तसं आपण बघितलं की 319 मध्ये आपण बघितलं होतं की UPSCचे जे मेंबर्स असतात, की चेअरमॅन असतात, त्यांना फ्युचरमध्ये कोणता जॉब करता येतं होता का? फ्युचरमध्ये सेंट्रल आणि स्टेटमध्ये जॉब करता येत नाही. असं नाही करू शकत की ते UPSC मध्ये 665 ला काय झाले, रिटायर झाले आणि आता काय करताय, एखाद्या दुसऱ्या गव्हर्नमेंटचा जॉब करताय, असं त्यांना अलाउड नाही, एवढं लक्षात ठेवा. काय झालं होतं ना, 1979 ची गोष्ट आहे. एक बिहारची केस आहे, बिहारमध्ये झालं होतं. बिहारमध्ये किडवाई, ओके, हे काय झाले, रिटायर झाले. ओके. आणि त्यांना मग काय केलं, राज्यपाल बनवलं गेलं. ओके. राज्यपाल कोणत्या याचं बनवलं गेलं, तर बिहारचा राज्यपाल बनवलं गेलं. मग सगळ्यांनी क्वेश्चन राईज केला की तुम्ही सांगताय की UPSC वाले जे पण चेअरमॅन मेंबर असतील ते फ्युचरमध्ये जॉब नाही करू शकत, मग आता तुम्ही किडवाई यांना काय करता, राज्यपाल बनवताय, मग हे शक्य आहे का? तर त्यांनी सांगितलं की बघा, हे प्रेसिडेंट असेल, हे गव्हर्नर जे हे घटनात्मक पद आहे. ओके. हे घटनात्मक पद आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. हे काय सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जॉब नाही आहे. कळतंय का? मग हे जॉब नसेल तर तुम्ही प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर बनवू शकतात. म्हणजे UPSCचा चेअरमॅन रिटायर झाला, त्याला तुम्ही प्रेसिडेंट बनवलं, ओके चालेल. त्याला गव्हर्नर बनवलं, चालेल. का? कारण की हे घटनात्मक पद आहे. परंतु तुम्ही सेंट्रल किंवा स्टेटमध्ये जॉब नाही करू शकत, असं कंडिशन आहे. तर हे एक लक्षात असू द्या. 1979 ची किडवाई यांच्या संबंधित बिहारमधलं जे केस आहे ते लक्षात असू द्या. ओके. पण काय काय माहितीये का, समजा एखादा UPSCचा मेंबर आहे, ओके, UPSCचा मेंबर आहे, तर UPSCचा मेंबर हा UPSCचा चेअरमॅन बनवू शकतो. कळतंय का? UPSCचा मेंबर हा UPSCचा चेअरमॅन बनवू शकतो. पण मेंबर पुन्हा मेंबर नाही बनवू शकत. मेंबर पुन्हा मेंबर बनवू शकतो का? नाही. म्हणजे सेम पोस्टवर रिअपॉइंट होऊ शकता का तुम्ही? नाही होऊ शकत. कळतंय का? त्याच पोस्टवर तुम्ही रिअपॉइंट होऊ शकता. बट मेंबरला जर वाटलं मला चेअरमॅन बनायचंय तर त्याला अलाउड आहे. किंवा चेअरमॅन पुन्हा चेअरमॅन बनवू शकतो का? नाही नाही नाही, त्याला रिअपॉइंट परत होणार नाही. किंवा मेंबर पुन्हा मेंबर बनवू शकतो का? नाही नाही नाही, त्याला पण अलाउड आहे. म्हणजे मेंबर पुन्हा मेंबर किंवा चेअरमॅन पुन्हा चेअरमॅन, असं रिअपॉइंटमेंट अलाउड नाहीये. हा, पण मेंबर चेअरमॅन बनवू शकतो का? अलाउड आहे. हे सगळं आपण बघतोय आर्टिकल कशा संबंधी, फ्युचरमध्ये जॉब संबंधी आर्टिकल 319 जे आपण बघितलं होतं. ओके. म्हणजे एका पोस्टवर 2 टर्म तुम्हाला भेटत नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके. मग UPSC संबंधी, UPSCचं काम काय? UPSC ही आपली रिक्रूट करणारी एजन्सी, सेंट्रल रिक्रुटिंग एजन्सी. मग ती ऑल इंडिया सर्व्हिस संबंधी रिक्रुटमेंट करते किंवा स्टेट सर्व्हिस, सेंट्रल सर्व्हिसेस संबंधी हे रिक्रूट करणे, नेमणूक करणारी एक संस्था आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आता खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यावेळेस UPSCला कन्सल्ट केलं जातं की नाही, यावर क्वेश्चन येतं. म्हणजे समजा तुम्ही UPSCच्या पोस्टमध्ये घेतलं तर तुम्हाला कन्सल्ट, UPSCला कन्सल्ट करायचं आहे का नाही, यावरून खूप साऱ्या गोष्टीवर UPSCला कन्सल्ट केलं जातं किंवा नाही, त्यावर क्वेश्चन येतं. आता बघा, आता UPSCला कोणकोणत्या गोष्टीच्या वेळेस कन्सल्ट केलं जातं असं एक विचारतात. हे कन्सल्ट केव्हा केव्हा जायला राहणार आहे UPSCला, असं लक्षात घ्या आपण कोणत्या कंडिशनमध्ये UPSCला कन्सल्ट केलं जाणार आहे आणि कुठं नाही केलं जाणार. बघा, ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल पोस्टची रिक्रुटमेंट करताय किंवा सिव्हिल पोस्टमध्ये रिक्रुटमेंटची मेथड वापरताय, तर त्यावेळेस कन्सल्ट केलं जाणार. आता सिव्हिल पोस्ट म्हणजे काय, जसं आपण बघणार कोणी डेप्युटी कलेक्टर पडणार आहे, म्हणजे मिलिटरी पोस्ट सोडून ज्या पोस्ट असतात त्या सिव्हिल पोस्ट. मग सिव्हिल पोस्टची एखादी रिक्रुटमेंट करायची असले ना, तर डेफिनेटली UPSCला कन्सल्ट केलं जातं की आपल्याला हे करायचं आहे. ओके. किंवा प्रिन्सिपल फॉलो करायचे, म्हणजे एखाद्याला प्रमोशन द्यायचं समजा, किंवा एखाद्याची ट्रान्सफर करायची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, किंवा एखाद्याची अपॉइंटमेंट करायची, मग त्याच्या वेळेस कोणते प्रिन्सिपल्स फॉलो केलं पाहिजे, कोणत्या प्रिन्सिपल नाही केलं पाहिजे, ते ठरवताना पण UPSCला कन्सल्ट केलं जातं. म्हणजे सिव्हिल पोस्ट करायचं असेल UPSCला कन्सल्ट करणार, काही प्रिन्सिपल कोणते फॉलो करायचे, प्रमोशनच्या वेळेस, ट्रान्सफरच्या वेळेस, अपॉइंटमेंटच्या वेळेस, या संबंधी पण प्रिन्सिपल ठरवताना UPSCला कन्सल्ट केलं जातं. तुम्हाला क्वेश्चन येतं काय, की कोणत्या कंडिशनमध्ये त्यांना कन्सल्ट केलं जातं आणि कोणत्या कंडिशनमध्ये UPSCला कन्सल्ट केलं जात नाही. तर लक्षात असू द्या,
या साईड आणि या साईड कम्पॅरेटिव्हली बघू. सिव्हिल पोस्टची अपॉइंटमेंट असेल तर कन्सल्ट करणार, प्रमोशन ट्रान्सफर असेल किंवा अपॉइंटमेंट असेल त्यासंबंधी कन्सल्ट करणार, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सिव्हिल कॅपॅसिटीमध्ये एखादा डिसिप्लिनरी मॅटर येणार. कोणतं मॅटर असतं, आपण सिव्हिल कॅपॅसिटी म्हणतो. आपण डिफेन्स किंवा मिलिटरी बोलत नाही. तर सिव्हिल कॅपॅसिटीमध्ये असं एखादं प्रकरण असेल त्यावेळेस कन्सल्ट करणार. कळतंय का? तर कन्सल्ट करता या 4-5 3-4 गोष्टी असतात त्यावेळेस कन्सल्ट केलं जातं. आता मला सांगा की असं कन्सल्ट केलं जाईल कसं? म्हणजे काय सांगितलंय की गव्हर्नमेंट काय करणार, या गोष्टी करताना प्रमोशन किंवा अपॉइंटमेंट किंवा ट्रान्सफर करताना काय करणार, युपीएससीला काय करणार, कन्सल्ट करणार. पण समजा गव्हर्नमेंटने युपीएससीला कन्सल्ट केलंच नाही ना, गव्हर्नमेंट म्हटली की आम्ही नाही कन्सल्ट करत आणि निर्णय घेतो. मग समजा हा एक मेंबर असेल जो एक अपॉइंटेड झालेला आहे, तर हा काय सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो का? की बाबा गव्हर्नमेंटने तर कन्सल्ट केलं पाहिजे होतं युपीएससीला, गव्हर्नमेंटने कन्सल्ट केलं नाही, तर लक्षात असू द्या हा व्यक्ती सुप्रीम कोर्टमध्ये किंवा कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. का? कारण की हे कन्सल्ट विचारलंय ना. मग कन्सल्ट हा मनाप्रमाणे, म्हणजे जरी हा व्यक्ती एखादा IAS IPS झाला असेल तरी तो मालक नाहीये. हा त्या पोस्टचा मालक आहे का किंवा त्याचा ओनर आहे का? नाही. तो प्रेसिडेंटच्या प्लेजर पर्यंत आहे. म्हणून याचा अधिकार नाही त्या पोस्टवर की लगे तो सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टकडे जाणार. म्हणून युपीएससी किंवा सुप्रीम कोर्ट काय सांगतं की जरी तुम्ही ते सिलेक्ट झाला असला तरीही तुम्ही त्या पोस्टवर मालक नसतात. आणि म्हणून जरी गव्हर्नमेंटने युपीएससीला कन्सल्ट केलं नाही तरी त्या व्यक्तीकडे कोणताच असं ऑप्शन अवेलेबल नाहीये की तो कोर्टकडे जाणार. कळतंय? याच्याकडे अवेलेबल नसतो. कन्सल्ट करणे हा युपीएससी गव्हर्नमेंटचं ज्युरिडिक्शन आहे, त्यांना करायचं आहे की नाही. पण कन्सल्ट केलं नाही म्हणून व्यक्ती कोर्टात जाऊ शकत नाही. कळतंय? हे युपीएससीचे कन्सल्ट रिलेटेड आहे. ओके. आता युपीएससीला कोणकोणत्या केसमध्ये कन्सल्ट केलं जात नाही ते पण महत्वाचं आहे. तर युपीएससीला कन्सल्ट केलं जात नाही रिझर्वेशन ऑफ पोस्ट डिसाईड करताना. समजा रिझर्वेशन ऑफ बॅकवर्ड क्लासला एक रिझर्वेशन संबंधी काही द्यायचं, मग युपीएससीला विचारणार आहे की आम्ही कोणाला एससीला किती रिझर्वेशन देऊ, एसटीला किती देऊ. रिझर्वेशन संबंधी प्रोव्हिजन करताना कन्सल्ट केलं जात नाही. ओके. किंवा SC STचे क्लेम्स ऑफ अपॉइंटमेंट मध्ये करताना युपीएससीला कन्सल्ट केलं जात नाही. किंवा समजा काही काही पोस्ट असताना ते लेस दॅन 1 इयरसाठी असतात, एका वर्षापेक्षा कमी वर्ष कालावधीसाठी. आपण एखादी अपॉइंटमेंट करतो, समजा टेम्पररी काही जॉब निघाले 5-6 महिन्यासाठीच काम आहे, मग तेव्हा पण तर आपण रिक्रूटमेंट करतोय ना. बट 5-6 महिन्याचा जॉब आहे, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा जॉब आहे, मग तुम्हाला रिक्रूट करताना युपीएससीला विचारायची गरज नाही, म्हणजे कन्सल्ट करायची गरज आहे का? नाही, कारण की हा टेम्पररी अपॉइंटमेंट आहे जे एका वर्षापेक्षा कमी आहे. ओके. त्याच्यानंतर समजा ग्रुप सी आणि ग्रुप डी चे ऑफिसर आहे, त्या ग्रुप सी किंवा ग्रुप डी च्या ऑफिसरला आपण करताना किंवा जे स्टाफ असेल त्यांना आपण करताना आपण कन्सल्ट करतोय का? नाही, त्यावेळेस पण आपण युपीएससीला कन्सल्ट करणार नाही. किंवा समजा एखादा ट्रिब्युनल आहे ना, आपण न्यायाधिकरण म्हणतो, किंवा एखादा कमिशन आहे, त्या कमिशनचे चेअरमन आपण करताना युपीएससीला कन्सल्ट करता का? तर त्यांना कन्सल्ट केलं जात नाही. समजते का? म्हणजे समजा नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, आता याचे चेअरमॅन पण आपण रिक्रूट करतो ना, पण त्या करताना युपीएससीला कन्सल्ट नाही करणार. किंवा समजा आपण NGT हा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आपल्याकडे, मग या ट्रिब्युनलचे चेअरमॅन आपण करताना कन्सल्ट करणार आहे का? नाही. याच्या संबंधी पण कन्सल्ट करणार नाही. त्याच्यानंतर डिप्लोमॅटिक पोस्ट असतात, एखाद्या भारताचे अँबॅसेडर असतात, आपण वेगवेगळ्या कंट्रीमध्ये पाठवतो, डिप्लोमॅटिक पोस्ट असतात, तर त्यावेळेस पण त्यांना कन्सल्ट नाही करणार, कारण की ते इम्पॉर्टंट पोस्ट आहे ना. मग डिप्लोमॅटिक पोस्ट असेल किंवा अँबॅसेडर आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये पाठवतोय, तर त्यावेळेस पण आपण कन्सल्ट नाही करणार. आणि जर का एखादी गोष्टीची अपॉइंटमेंट एकदम इमिडिएटली करायची असली पब्लिक इंटरेस्टमध्ये, है ना, समजा एखादा डिझास्टर काहीतरी आलेलं आहे आणि काहीतरी आपल्याला लोकांची अपॉइंटमेंट करायची की जे सगळं बघणार आहे त्या डिझास्टरचं काम, आता ही इमिडिएट कंडिशन आहे, यावेळेस आपल्याला पब्लिक इंटरेस्टमध्ये काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, तर त्यावेळेस आपण थोडं युपीएससीला कन्सल्ट करत बसणार आहे. कळत आहे? म्हणजे एखादी इमिडिएट इम्पॉर्टन्स असेल, इमिडिएट एखादी घटना घडली आणि त्यावेळेस आपल्याला एखादा अपॉइंटमेंट करायचं आहे, तर त्यावेळेस पण युपीएससीला कन्सल्ट केलं जात नाही, एवढं लक्षात ठेवा. कळत आहे? याच्यावर खूप क्वेश्चन मागतात, कोणत्या केसमध्ये कन्सल्ट होते, कोणत्या केसमध्ये कन्सल्ट नाही होत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. खूप खूप महत्वाचं आहे. ओके सर, बी केअरफुल असं कशामध्ये कन्सल्ट आहे. आता एक लक्षात घ्या, जर का प्रेसिडेंटला, आतापर्यंत आपण संसद शब्द कुठेच वापरले, आता लक्षात असू द्या, प्रेसिडेंटला वाटलं की कंडिशन एखादा पोस्ट सर्व्हिस किंवा मॅटर एखाद्या युपीएससीच्या याच्यातून बाहेर करायचे. समजा आपण काय करतो, आता युपीएससी थ्रू आपण IAS पोस्ट भरतो, IPS पोस्ट भरतो, किंवा समजा आणखी जे पण असतं IFS रिलेटेड पोस्ट असतात, या सगळ्यांची भरती कोण करते? युपीएससी करते. आता समजा उद्याला वाटलं की प्रेसिडेंटला वाटलं की ठीक आहे, आपण काय करू, IPS ची पोस्ट आहे ते युपीएससीच्या ज्युरिडिक्शन मध्ये एक्सक्लूड करू, है ना, म्हणजे त्याच्याकडून एक्सक्लूड करू. तर ही पॉवर कोणाकडे? प्रेसिडेंटकडे. की प्रेसिडेंटला वाटलं की ठीक आहे, याच्या पुढे युपीएससी IPS संबंधी एक्झाम कंडक्ट नाही करणार किंवा त्यांच्याकडून एक्सक्लूड करायचं एखादं, तर ते करण्याचा अधिकार आहे का? फ्रॉम प्रिव्ह्यू ऑफ युपीएससी काढण्याचा, तर प्रेसिडेंटला अधिकार आहे त्या संबंधी. मग प्रेसिडेंट काय करणार? ऑल इंडिया सर्व्हिस कंडिशनसाठी सर्व्हिस कंडिशनमध्ये काही रेग्युलेशन बनवू शकतात. पण काय
की राष्ट्रपतींना जो पण हे करायचंय, एक्सक्लूड करायचंय, त्या संबंधी जे पण तुम्ही रेग्युलेशन बनवलंय ते पार्लमेंट किंवा संसदेसमोर ठेवावं लागेल ऍटलिस्ट 14 डे साठी. 14 डे साठी तुम्हाला ते संसदेमध्ये ठेवावं लागेल की एखादा पोस्ट, एखादी सर्व्हिस, एखादा मॅटर तुम्ही युपीएससीच्या प्रिव्ह्यू मधून एक्सक्लूड करत आहे आणि त्यासाठी तुम्ही एक रेग्युलेशन बनवलंय आणि ते रेग्युलेशन तुम्ही ऍटलिस्ट 14 दिवसासाठी संसदेसमोर ठेवलंय. संसदेला जर वाटलं की नाही 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 असं केलेलं चुकीचं आहे, तर संसद त्या रेग्युलेशन मध्ये अमेंडमेंट करू शकते, त्याला रद्द करू शकते, काही पण करू शकते. बट एवढं लक्षात असू द्या की एखादं एखादी पोस्ट असेल, एखादी सर्व्हिस, एखादा मॅटर असेल, तो युपीएससीच्या ज्युडिक्शनमध्ये बाहेर काढायचा असेल तर तो पॉवर प्रेसिडेंटला आहे, पण त्यांना ऍटलीस्ट 14 दिवसासाठी बिल मांडावं लागतं. एवढं लक्षात ठेवा संसदेजवळ. ओके. तर युपीएससी ही आपली वॉचडॉग एजन्सी आहे, मेरिट सिस्टीम बघणारी. आपल्याकडे चांगले मेरिटवाले व्यक्तिमत्व निवडले गेले पाहिजे. हे वॉचडॉग ठेवणारी एक रिक्रुटिंग एजन्सी आहे युपीएससी. ओके. मग त्याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिस असेल किंवा सेंट्रल सर्व्हिस असेल किंवा ग्रुप ए आणि ग्रुप बीच्या सर्व्हिस असेल, या संबंधी गव्हर्नमेंट युपीएससी असतं. किंवा खूप प्रमोशन संबंधी, डिप्लोमॅटिक किंवा डिसिप्लिनरी ऍक्शन संबंधी, या संबंधी युपीएससी सगळं बघत असतं. पण युपीएससी काही नाही बघत, तर काही काही गोष्टी आहे ना डीओपीटी बघतं बघा, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग, ते बघतो. काही काही गोष्टी युपीएससी बघत नाही. तर काय काय बघतो? क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिस असेल, सर्व्हिसचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे की कशामध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे, त्यासंबंधी युपीएससी नसतो. किंवा पे, किंवा सर्व्हिस कंडिशन, किंवा केडर मॅनेजमेंट, किंवा ट्रेनिंग असेल, या संबंधी सगळंचं सगळं मॅटर डीओपीटी बघते. युपीएससी काय रिक्रूट करणारी एजन्सी. युपीएससी इज अ सेंट्रल रिक्रुटिंग एजन्सी. त्यांचं काम आहे भरती करून घेणं, राईट आहे, पदाकडे आकर्षित करणं आणि भरती करून घेणारी काम युपीएससी. पण त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिस असेल, किंवा त्यांचं पे कंडिशन असेल, किंवा त्यांचे सर्व्हिस कंडिशन असेल, किंवा त्यांचं केडर मॅनेजमेंट असेल, किंवा त्यांचं ट्रेनिंग असेल, या सगळ्या गोष्टी युपीएससी करते का? नाही, ते डीओपीटी करतं, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग. म्हणून लक्षात ठेवा, डीओपीटी ही सेंट्रल पर्सनल एजन्सी आहे. ओके. ट्रेनिंग देणारी एजन्सी आहे, जे सगळं केडर मॅनेजमेंट बघते, त्यांचं सर्व्हिस कंडिशन बघते, त्यांचं पे रिलेटेड बघते, क्लासिफिकेशन बघते. आणि युपीएससी फक्त रिक्रुटिंग एजन्सी आहे, रिक्रूट करणारा काम युपीएससी करते. ओके. आणि खूप वेळेस म्हणतात की जेव्हा सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन 1964 संथानम कमिशनच्या रिकमेंडेशन आलं, तेव्हापासून युपीएससीचं ज्युरिडिक्शन कुठेतरी कमी झालेलं आहे. कारण की खूप वेळेस डिसिप्लिनली ऍक्शन घेताना सीव्हीसीला पण विचारतात, तर युपीएससीला कुठेतरी कमी झालेलं आहे. ओके. सो तुम्हाला कळालंय, अत्यंत आपण भाग 14 मध्ये युपीएससी बद्दल बोललेलं आहे. त्याच्या सगळ्यामध्ये अत्यंत आपण सगळ्या ठिकाणी प्रेसिडेंटच बघितला. त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस प्रेसिडेंट होता, त्यांच्या स्टाफच्या सर्व्हिस कंडिशन प्रेसिडेंट होता, किंवा त्यांचे चेअरमॅन मेंबरशिप निवडताना प्रेसिडेंट होता, त्यांचा कार्यकाल 665 होता. 15व्या घटनादुरुस्तीनुसार ऍक्टिंग चेअरमॅन निवडताना प्रेसिडेंट होता, प्रेसिडेंटच ऍक्टिंग चेअरमॅन नेमतो. किंवा त्यांना रिमूव्ह करण्याचा पॉवर पण इनसॉल्वंट, बँकक्रप्ट किंवा पेड एम्प्लॉयमेंट असेल, किंवा एखाद्या प्रेसिडेंटच्या मते तो इन्फिनिटी असेल, माइंड अँड बॉडीने इन्फायनाईट असेल, त्यावेळेस पण प्रेसिडेंट होता. किंवा मिसबिहेवच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टला आपण रेफर करू. सगळ्या ठिकाणी आपण प्रेसिडेंटच बघितलंय. फक्त एक ठिकाणी आपण संसद बघितलं की जर का एखादा मॅटर युपीएससीच्या ज्युरिडिक्शन मधून काढायचा असेल, तर त्या संबंधी ज्यावेळेस प्रेसिडेंट एखादं रेग्युलेशन मांडेल, तर ते 14 दिवसासाठी तुम्हाला कुठं ठेवावं लागेल? ऍटलीस्ट संसदेमध्ये ठेवावं लागेल. एवढं आपण बघितलं. त्याच्यानंतर मिसबिहेव पण आपण बघितलं होतं. मिसबिहेव आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन आहे. त्याच्यानंतर कोणत्या केसमध्ये कन्सल्ट करतात, नाही करतात, ते सगळ्यात महत्वाचं बघितलं. आणि युपीएससीचं ज्युरिडिक्शन वाढवायचंय 321च्या हिशोबाने. समजा युपीएससीचं ज्युरिडिक्शन आपल्याला काय करायचं? इन्क्रीज करायचं ज्युरिडिक्शन. तर ही पॉवर कोणाला आहे? म्हणजे युपीएससीचं ज्युरिडिक्शन वाढू शकते. ही पॉवर ज्युरिडिक्शन टू इन्क्रीज द युपीएससी हे संसद बाय कायदा करते, एवढं लक्षात असू द्या. म्हणजे युपीएससी ज्युरिडिक्शन करायचं, वाढवायचं असेल तर राष्ट्रपती करणार आहे का? नाही. युपीएससी ज्युरिडिक्शन वाढवण्याची पॉवर संसदेकडे आहे. संसद त्याच्यामध्ये कायदा करेल आणि त्या अंतर्गत युपीएससीचे ज्युरिडिक्शन वाढवेल. ज्युरिडिक्शन वाढवायची पॉवर कोणाकडे आहे? तर संसदेकडे आहे, प्रेसिडेंटकडे नाही. एवढं लक्षात असू द्या. सो कळतंय का तुम्हाला? हे मेन गोष्टी युपीएससी रिलेटेड आपण बघितल्या. मला वाटतं की एवढ्यामधून तुमचा युपीएससीचा क्वेश्चन बऱ्यापैकी डील होईल. जे मेन पॉईंट युपीएससी संबंधित ते बघितले. आता आपण थोडं ना स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दल बघू. एसपीएससी, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, किंवा आपण महाराष्ट्र संबंधी येतं एमपीएससी समजू, त्याच्याबद्दल बघू. बघा, त्यांची पण प्रोव्हिजन 315 ते 323 दरम्यानच दिलेलं आहे. त्यांच्या संबंधी पण भाग किती दिलेला आहे? भाग 14 मध्ये तरतूद करण्यात आलेली. आता या ठिकाणी ना एमपीएससी ची अपॉइंटमेंट जी असेल ना, ते कोण करणार आहे? गव्हर्नर करणार आहे. या ठिकाणी राष्ट्रपती येते का? नाही. या ठिकाणी राज्यपाल येणार आहे. ओके. तर त्यांची अपॉइंटमेंट गव्हर्नर ठरणारे, राज्यपाल करणारे. मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांची काही स्ट्रेंथ दिली होती का की एवढे असेल? परत तिकडे पण नाही दिलं. क्वालिफिकेशन दिलं होतं का? नाही दिलं.
त्यांची संख्या दिली होती का? नाही दिलं. काय सांगितलं होतं की चेअरमन असेल आणि मेंबर असेल. मग मेंबरची संख्या कोण डिसाईड करणार? या केसमध्ये राज्यपाल डिसाईड करणार. आणि आपण बघितलं होतं ना, सेम आहे की ज्या व्यक्तींना सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये 10 वर्षाचा अनुभव आहे, असे 50% व्यक्तिमत्व निवडले जाणार. म्हणजे 50% कॅन्डिडेट कोण असेल, ज्यांना सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये 10 वर्षाचा अनुभव आहे, त्यांना निवडलं जाणार, एवढं लक्षात असू द्या. तो क्वालिफिकेशन संबंधी कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे का? नाही. फक्त सांगितलं की 50% मेंबरला 10 वर्षाचा अनुभव पाहिजे. हे मी रिपीट का करते ना, तुम्हाला पाठ झालं पाहिजे. ॲट द एंड ऑफ दिस लेक्चर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ झाल्या पाहिजे, म्हणून मी रिपीट करतो. ओके, 10 वर्षाचा अनुभव झाला पाहिजे. कंडिशन ऑफ सर्व्हिस गव्हर्नर डिसाईड करते. त्यांच्या स्टाफच्या सर्व्हिस कंडिशन असेल, ते पण कर्मचारी असेल, म्हणजे चेअरमन प्लस मेंबर प्लस स्टाफ, या सगळ्या संबंधी कंडिशन ऑफ सर्व्हिस सगळं कोण डिसाईड करते? MPSC संबंधी राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल डिसाईड करताय, एवढं लक्षात असू द्या. ओके, सो आता आपण बघितलं होतं की UPSC मध्ये आपण एज लिमिट काय बघितली होती? 665 होती. त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतं की ज्यावेळेस MPSC बघतो, MPSC मध्ये 662 असते. पण ज्यावेळेस आपण जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन JPSC बघतो, ते आपण 662 असते, एवढं लक्षात असू दे. यांची अपॉइंटमेंट कोण करतंय? प्रेसिडेंट करतोय. यांची अपॉइंटमेंट कोण करतोय? यांची अपॉइंटमेंट गव्हर्नर करताय. आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनची अपॉइंटमेंट कोण करेल बा? हे पण प्रेसिडेंट करता. आपण बघूयात पुढं. कळतंय? तो 662 MPSC आहे. आता या ठिकाणी एक इम्पॉर्टंट आहे, जे एक्झाममध्ये तुम्ही चुकवतात बघा. आपण काय बघितलं? UPSC असेल, UPSCची नेमणूक कोण करतंय आणि UPSCला रिमूव्हल कोण करतंय? म्हणजे रिमूव्हल कोण कोण करतंय? आणि एक असतं राजीनामा. म्हणजे UPSC बघा, UPSC मध्ये एक नेमणूक असेल, त्याच्यानंतर एक त्यांचा राजीनामा असेल आणि एक असेल त्यांना रिमूव्हल. रिमूव्हल म्हणजे पदावरून काढणं. राईट? कंपॅरिझन मध्ये बघा ना, UPSC एक आपण UPSC बद्दल बघू, एक आपण MPSC बद्दल बघू आणि एक आपण जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दल बघू. बघा, UPSC मध्ये नेमणूक पण कोण करताय? राष्ट्रपती. राजीनामा पण कोणाला देणार? राष्ट्रपतीला. आणि रिमूव्हल पण कोण करणार आहे? राष्ट्रपती. तर काही कन्फ्युजन आहे का? काही कन्फ्युजनचं कामच नाही. त्या ठिकाणी सगळं स्ट्रेट फॉरवर्ड. MPSC मध्ये नेमणूक कोण करताय? गव्हर्नर करतोय. कळतंय? राजीनामा पण कोणाला देत आहे? गव्हर्नरला करताय. बट रिमूव्हल कोण करताय? हे प्रेसिडेंट करत आहे, एवढं लक्षात असू द्या. खूप 5 स्टार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एवढं लक्षात असू द्या. हा पॉईंट विसरला तर चुकवलं एकदम. तुम्हाला काय करतील? MPSCच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक गव्हर्नरद्वारे केली जाते आणि त्यांचं रिमूव्हल पण गव्हर्नरद्वारे केलं जातं, असं कन्फ्युज करतात. नाही. त्यांची अपॉइंटमेंट, त्यांचा राजीनामा द्यायचा असेल तर गव्हर्नरला द्या, पण त्यांना रिमूव्ह करायचं असेल तर ती पॉवर राष्ट्रपतींच्या हातात आहे, एवढं लक्षात असू द्या. इकडं गडबड केलं तर खूप जास्त गडबड होऊन जाईल. कळतंय? आणि JPSC जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन, अपॉइंटमेंट प्रेसिडेंट, त्यांचा राजीनामा पण प्रेसिडेंट आणि त्यांचा रिमूव्हल वगैरे पण प्रेसिडेंटच असेल. कळतंय? फक्त हा एक कॅची पॉईंट आहे जिकडं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. JPSC मध्ये सगळं काही प्रेसिडेंट असेल, एवढं लक्षात असू द्या. कळतंय का तुम्हाला? आणि हे लक्षात असू द्या. सो आता जे MPSC आपण म्हणजे आपला MPSC बद्दल आपण बघतो, जे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आपण बघितलं, भाग 14 मध्ये मेन्शन आहे. आर्टिकल 315 पासून 323 दरम्यान मेन्शन आहे. घटनात्मक बॉडी आहे. गव्हर्नर पण करतोय. कंडिशन ऑफ सर्व्हिस क्वालिफिकेशन सगळं गव्हर्नर डिसाईड करतोय. त्याची स्ट्रेंथ दिलेली नाहीये. आपण जे 50% मेंबर ज्यांना 10 वर्षाचा अनुभव त्यांना आपण करतोय. आणि त्याच्यानंतर 662 आपण बघितलं. आता MPSC आणि UPSC या दोघांना रिमूव्हल प्रेसिडेंट करतो. सो रिमूव्हल कसं आहे? 317 मध्ये आपण बघितलं होतं. MPSC असू द्या, UPSC असू द्या, MPSC असू द्या, सगळं असू द्या, यांना रिमूव्हल आपण आर्टिकल 317 मध्ये बघितलं. त्या रिमूव्हल साठी पॉवर कोणाकडे? प्रेसिडेंटकडे. परत आपण बघितलं होतं की इनसॉल्व्हंट असेल, एखाद्या बँकेचा पैसा घेतला, दिला नाही, किंवा पेड एम्प्लॉयमेंट करताय, तुम्ही दुसऱ्याकडे एखादा जॉब करताय पदावर असताना, किंवा प्रेसिडेंटच्या मते तो बॉडी आणि माइंडने त्या पोस्टसाठी हे नाहीये, तर त्यावेळेस प्रेसिडेंट तो निर्णय घेतात रिमूव्ह करण्याचा. आणि एक असतं मिसबिहेव किंवा गैरवर्तणूक. गैरवर्तणूक केसमध्ये तो मॅटर सुप्रीम कोर्टकडे रेफर केला जातो आणि सुप्रीम कोर्ट परत UPSC ला काय करते? ऍडवाइस देते, सल्ला देते आणि मग UPSC त्याला रिमूव्ह करते. वगैरे तर नाही, प्रेसिडेंट ऍडवाइस देते, सॉरी, आणि प्रेसिडेंट मग रिमूव्ह करतो. तर गैरवर्तणूक केसमध्ये सुप्रीम कोर्टला रेफर केलं जातं, सुप्रीम कोर्ट प्रेसिडेंटला ऍडवाइस देते आणि प्रेसिडेंट मग काय करतात? रिमूव्ह करतात, एवढं लक्षात असू द्या. MPSC पण काय? मेरिट एजन्सीचे, म्हणजे अपॉइंटमेंट करणारीच एजन्सी आहे, एवढं लक्षात असू द्या. आता JPSC बद्दल बघा, एवढंच. MPSC बद्दल एवढं तुम्हाला आलं तर कळलं. आता जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दल. जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन बघा, UPSC जसं घटनात्मक बॉडी, ओके, घटनात्मक आणि गैर घटनात्मक किंवा वैधानिक लक्षात घ्या, वैधानिक. ओके, तर UPSC हे घटनात्मक आहे किंवा की घटनेमध्ये मेन्शन आहे. MPSC पण घटनात्मक आहे, पण
जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन हे घटनात्मक नाही. कळतंय का? घटनात्मक नाही. मग काय? तर वैधानिक बॉडी. वैधानिक बॉडी म्हणजे काय? तर कायद्यानुसार बनलेली जी बॉडी असते ना, ती वैधानिक बॉडी असते. तर लक्षात असू द्या, एक्झाममध्ये तुम्हाला फसवतील. युपीएससी, एमपीएससी आणि जेपीएससी तिघं घटनात्मक बॉडी आहे, असं नाहीये. फक्त युपीएससी, एमपीएससी घटनात्मक बॉडी आहे, जेपीएससी घटनात्मक बॉडी नाही. युपीएससी, एमपीएससी डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशन मध्ये क्रिएट झालेले आहे आणि जेपीएससी कायद्यानुसार तयारी झालेली, बाय ऍक्ट क्रिएट झालेली, एवढं लक्षात असू द्या, स्टॅट्युटरी बॉडी आहे. मग सेम जेपीएससीचे चेअरमॅन आणि मेंबर कोण अपॉइंट करणार आहे? प्रेसिडेंट अपॉइंट करणार आहे. त्यांचा टेन्युअर किती आहे? 662 चे. त्यांचा टेन्युअर पण 662 आहे. त्यांना सस्पेंड असेल, त्यांना रिमूव्हल असेल, त्यांचा राजीनामा असेल किंवा त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस असेल, सगळं 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 प्रेसिडेंट करणार आहे. तुम्हाला जेपीएससी ऑप्शनमध्ये दिसलं, तुम्हाला सगळं काही प्रेसिडेंट आठवलं पाहिजे. त्यांचा रिमूव्हल, त्यांचा राजीनामा किंवा त्यांचे सस्पेंड किंवा त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस असेल, सगळं काही डिसाईड करण्याची पॉवर कोणाकडे आहे? जेपीएससी संबंधी राष्ट्रपती. एक गोष्ट फक्त सोडली तर, कोणता? अहवाल सोडला तर. अहवाल कोणाला देणार आहे? की जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्यांचा अहवाल कोणाला सबमिट करते? तर गव्हर्नरला सबमिट करते. का? कारण की बघा ना, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे काय? दोन राज्यांनी काय केलं? रिक्वेस्ट केलं. जेपीएससी म्हणजे नेमकं असतं काय बघा, समजा या ठिकाणी महाराष्ट्र आणि गुजरात राईट आहे, या दोघांनी काय केलं की रिक्वेस्ट केली की काय करा, आमच्या दोघांसाठी एक जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन बनवा, असं रिक्वेस्ट केलं. मग काय करणार? प्रेसिडेंट काय करणार? ठीक आहे, तुमच्या दोघांसाठी आम्ही काय करतो? जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन बनवतो. मग आता याच्यामध्ये जे मेंबर आहेत, आता प्रेसिडेंटने बनवलं नाही जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याच्यामध्ये कायदा पास केला. कायद्यामध्ये काय म्हणतं की बाबा आम्ही काय करतोय, महाराष्ट्र आणि गुजरातसाठी एक जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन बनवतोय. मग काय करणार? त्याच्याकडे चेअरमन आणि मेंबर आपण करणार. मग या सगळ्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस 662 काय आहे ते आपण करणार. मग या ठिकाणी प्रेसिडेंटने अपॉइंट केलं ना, तर सगळं काही प्रेसिडेंट बघेल. त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस, त्यांचं सस्पेन्शन असेल, त्यांचं रिमूव्हल असेल, त्यांच्या पदांची संख्या, सगळं काही प्रेसिडेंट बघेल. परंतु ज्यावेळेस वर्ष होईल त्यावेळेस ते अहवाल सबमिट करतात. अहवाल आपण बघितलं होतं, आर्टिकल किती होतं? 323 मध्ये होतं. तर ते अहवाल रिस्पेक्ट गव्हर्नरला देणार ना. म्हणजे महाराष्ट्राच्या गव्हर्नरला महाराष्ट्राचा अहवाल भेटेल आणि गुजरातच्या गव्हर्नरला गुजरातचा अहवाल भेटेल. तर तो अहवाल हा रिस्पेक्ट गव्हर्नरला देणार. बाकी जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये सगळ्याच्या सगळं प्रेसिडेंट डिसाईड करतो. एवढं लक्षात असू द्या. ओके, शेवटचं कंपॅरिझन घेऊन आपण स्टॉप करूया. एमपीएससी, युपीएससी, एमपीएससी, जेपीएससी है ना, हे सगळं लक्षात असू द्या, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन आहे. आता घटनात्मक आहे का? तर घटनात्मक, हे घटनात्मक आहे, ही घटनात्मक आहे, ही घटनात्मक नाहीये. ही बॉडी कोणती आहे? वैधानिक आहे. कळतंय? त्याच्यानंतर अपॉइंट, नेमणूक कोण करतंय त्याच्याबद्दल बघूया. नेमणूक कोण करतंय? इकडं प्रेसिडेंट करतोय, इकडं गव्हर्नर करतोय, इकडं पण प्रेसिडेंट करतोय. ओके, त्यांना रिमूव्हल कोण करतंय? रिमूव्हल कोण करतंय? इकडं प्रेसिडेंट आणि इकडं प्रेसिडेंट. 3 स्टार पॉईंट, सगळ्याकडं प्रेसिडेंट. अपॉइंटेड बाय गव्हर्नर, रिमूव्ह बाय प्रेसिडेंट. काही विचारायचं काम नाही. ओके, रिमूव्ह झालं. राजीनामा कोणाला देणार सांगा? राजीनामा युपीएससी राजीनामा प्रेसिडेंटला देणार, एमपीएससी राजीनामा गव्हर्नरला देणार आणि जेपीएससी पण राजीनामा प्रेसिडेंटला देणार. कळतंय? राजीनामा. अहवाल कोणाला देणार आहे? अहवाल आपल्या आपल्या राज्याला देतात. हा अहवाल प्रेसिडेंटला देणार, हा अहवाल आपल्या गव्हर्नरला देणार, हे पण अहवाल गव्हर्नरला. या ठिकाणी एकदा गव्हर्नर येतो, एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आपण 665 त्यांच्या टेन्युअर आपण बघितलं, त्यांचा कालावधी आपण बघितला. तो कालावधी घ्या. युपीएससीचा कालावधी 665, जे एमपीएससीचा 662 आणि जेपीएससीचा पण 662. ओके, आय थिंक तर एवढं मेन आहे कंपॅरिझन. याच्या व्यतिरिक्त काय असेल तर तुम्ही नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण एवढं बेसिक कंपॅरिझन लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढा, काय करायचं ठेवा, बट लक्षात असू द्या. आणि जर का तुम्हाला डेफिनेटली हा लेक्चर आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सेम आपल्याला जर तुम्हाला वाटत असेल तर आपण बाकी टॉपिक पण कव्हर केले पाहिजे, तर मला नक्की सजेस्ट करा, आपण बाकी टॉपिक पण कव्हर करू. थँक्यू सो मच.